धावण्याच्या संदर्भातलं तत्वज्ञान काय आहे, हे तत्वज्ञान या प्रकरणात डॉक्टर संदीप काटे आपल्याशी मांडतायत. लोक नक्की मॅरेथॉन का पळतात? 21, 42 किंवा त्याहून जास्त किलोमीटर पळताना खूप मजा येते वगैरे असं कुणी म्हणत असेल तर ते अजिबात खरं नाही बरं का. स्वानुभवावरून सांगतो, मॅरेथॉनमध्ये पळताना फक्त एकच विचार असतो. शरीर ओरडून पुन्हा पुन्हा एकच हाक देत असते, बस झालं, थांब आता. मग या मानसिक आव्हानावर मात करीत शरीराला होणाऱ्या वेदना व कष्ट यावर विजय मिळवून काहीही झालं तरी हे मी पूर्ण करणारच अशा जिद्दीने जेव्हा आपण फिनिश लाईनवर पोहोचतो आणि गळ्यात स्वकष्टाने कमावलेलं मेडल पळतं, तेव्हा मग वाटायला लागतं, अरे वा, मजा आली. तोपर्यंत आणि तिथपर्यंत मजा बिजा कमी आणि सजा जास्त असते, हेच खरं. पण एवढा त्रास होत असेल तर मग हा सगळा अनुभव एकदा घेतलेला माणूस पुन्हा त्या वाटेला जाईल का? अनुभवाने शहाणं होण्याऐवजी वेड्यासारखं पुन्हा पुन्हा कष्टदायी अनुभव घेण्यासाठी का बरं हजारो लोक जगभरात होणाऱ्या हजारो मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी गर्दी करताहेत? याचं सोपं सुटसुटीत उत्तर देणं खरं खूप अवघड आहे. थोडक्यात सांगायचं तर मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या म्हणीप्रमाणे हा सगळा अनुभव स्वतः घेतल्याशिवाय यातली गोम समजणं अशक्य आहे. स्वतःपेक्षा काहीतरी मोठं, भव्य दिव्य, इंग्रजीत म्हणतात तसं लार्जर दॅन लाईफ करण्याची उर्मी कुणाला नसते. पण आपल्या दिनचर्येतून वेळ आणि सवड काढून असलं काही करण्याची संधी किंवा साधन सहसा सामान्य माणसाला मिळतच नाहीत. आपणही काहीतरी करावं ज्यासाठी आपलं कौतुक होईल, 4 लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतील, आपणही काहीतरी खेळून एखादं मेडल कमवावं असं मनातून प्रत्येकाला कुठेतरी वाटत असतं. पण ते सगळं कसं करायचं हे माहीत नसतं किंवा त्यासाठी खूप कष्ट पडतात असं वाटल्यामुळे आणि संधी मिळत नसल्यामुळे असले विचार हवेतच विरून जातात. जे काही मोठं, छान, अशक्य, कौतुकास्पद वगैरे करण्याची गरज आहे ते दुसऱ्यांनी, आपल्याला नाही बुवा हे असलं काही जमणार असा सोयीस्कर विचार करीत टीव्ही समोर बसून किंवा मोबाईलमध्ये फेसबुकवर दुसऱ्यांच्या कौतुकाच्या गोष्टी पाहायच्या आणि पुढे चालायचं असंच बहुधा होतं. नाही म्हणायला जवळजवळ वर्षभर टीव्हीवर क्रिकेट, हल्ली कबड्डी, कुस्ती वगैरे सुद्धा चालूच असतं. मग दुसऱ्यांना ते सगळं करताना बघून त्यातच आनंद मानायचा. मनातल्या मनात आपणच मैदानावर आहोत असं समजायचं. चिप्स खात, कोल्ड्रिंक्स किंवा दारू रिचवत हे सगळं एन्जॉय करायचं. या पलीकडे सहसा विचार आणि आचार जात नाहीत. अशा प्रकारे आपणच घालून घेतलेल्या कुंपणात राहून आपल्या सामान्यपणाची जाणीव झाली की सुस्कारा टाकत जाऊ दे, आपलं थोडंसे काम आहे, या लोकांना दुसरं काय काम आहे, आपल्याला वेळ नाही आणि जमणारही नाही असा विचार करून पुन्हा ये रे माझ्या मागल्या. नाना पाटेकरच्या कुठल्याशा चित्रपटाला तरी डायलॉग प्रमाणे खाओ खुजाओ और बत्ती बुझाओ. लहानपणी प्रत्येकाने कुठला तरी खेळ खेळलेला असतो. सगळेच काही चांगले खेळाडू मेडल आणि बक्षीस मिळवत नाहीत, पण निदान भाग तरी घेतलेला असतो. काही लोक मात्र पहिल्यापासूनच खेळ, मैदान यापासून दूरच राहिलेले असतात. शाळा कॉलेजात वर्गातल्या 2-4 पोरापोरींनाच खेळात किंवा कुठल्या तरी क्रीडा प्रकारात नंबर काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखं असतं. त्यांना मिळालेल्या मेडल आणि बक्षिसासाठी टाळ्या बहुधा सर्वांनीच वाजवले असतात आणि कुठेतरी मनात हुरूर असते, ईर्ष्या असते, आयला काय भारी ना, ही किती नशीबवान आहे, काश आपल्याला सुद्धा असलं काहीतरी जमलं असतं तर, अशी फॅन्टसी कल्पना विश्वात क्षणभर रमायचे आणि पुढच्याच क्षणी वास्तवाची जाणीव झाली की चला पुढे, आपल्याला नाही जमणार असं म्हणून सोडून द्यायचं. पुढे मोठं झाल्यावर काम, नोकरी, धंदा, कुटुंब वगैरे यांच्या फेऱ्यात अडकल्यावर मग मात्र सगळ्या गोष्टी कुठल्या कुठे हवेत हरवून जातात. अगदी शाळा कॉलेजात खेळाडू असलेल्या लोकांना सुद्धा या सर्वावर पाणी सोडून द्यावे लागते. खेळायला जाणे हा विषय बहुतेक सर्वांसाठी एखादं मोठं झाल्यानंतरचा कायमचा बंद झाल्यात जमा होऊ शकतो. मनुष्य प्राण्याला आणि बहुतेक सर्व प्राणी मात्रांना खेळायला आवडतं. लहानपणी मुलं बघा कशी स्वच्छंदपणे खेळतात, बागडतात. धावताना त्यांच्या निरागस चेहऱ्यावरचा एक हसण्याचा आणि आनंदाचा भाव दिसतो. पडलो तरी पुन्हा उठून पळण्याची उर्मी या असते वयात. पुढे वय वाढत जातं
तसं तसं या गोष्टी कुठेतरी मागे पडतात. आता मोठा झालास, मोठी झालीस तू, खेळायचं वय आहे का तुझं, असं म्हणत खेळाशी असलेली नाळ तोडली जाते आणि एखाद्या मशीन प्रमाणे संसाराच्या आणि समाजाच्या घाण्याला बैलाप्रमाणे जुंपून तेल काढायला लावलं जातं. अर्थात हे पूर्णपणे टाळणं शक्य नाहीच, कारण शेवटी समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी हे करावंच लागतं. कितीही वाटलं तरी आयुष्यभर लहानच राहणं शक्य नाही. पण लहानपण देगा देवा या म्हणीप्रमाणे कधीतरी पुन्हा एकदा लहान होऊन सवंगड्यासोबत धावायला, पळायला, खेळायला जायला कुणाला नाही आवडणार. मला वाटतं की मॅरेथॉनच्या निमित्ताने याच सर्व भावना आणि अतृप्त इच्छा पूर्ण करण्याची एक नामी सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध होते. ज्याला कधी शाळा कॉलेजात जिंकायला मिळालं नाही, त्याला पुन्हा एकदा काहीतरी जिंकण्याची संधी मिळते. भले पहिलं बक्षीस नाही मिळालं, भले मॅरेथॉन पूर्ण करायला कितीही वेळ लागो, पण स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांवर मात करून, परिस्थिती आणि नियतीने लादलेली बंधने जुगारून काहीतरी तुफानी केल्याचं समाधान आपल्याला यातून मिळतं. कुठल्याही खेळाला थोडं ग्लॅमर आल्याशिवाय सहसा लोकांचं लक्ष तिकडे जात नाही. क्रिकेट हे याचं सर्वात जुनं उदाहरण आहे. अलीकडच्या काळात कबड्डी, टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती आदी खेळांना सुद्धा टीव्ही आणि सोशल मीडियाच्या कव्हरेजमुळे एक प्रकारचं वलय आणि आकर्षण आणि यामुळे लोकप्रियता मिळायला लागलेली आहे. काहीसं असंच मॅरेथॉन बाबतीत सुद्धा होत आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या दिवशी रंगीबेरंगी वेशातील धावपटू, सगळीकडे जल्लोषपूर्ण वातावरण, ढोल ताशांचा गजर, धावताना वाटेत टाळ्या वाजवीत कम ऑन यू कॅन डू इट असं प्रोत्साहन देण्यासाठी दुतर्फा असलेली प्रेक्षकांची गर्दी, टीव्हीवर प्रक्षेपण, सोशल मीडियावरील आणि पेपरातल्या बातम्या या सर्व गोष्टी मॅरेथॉनची लोकप्रियता आणि आकर्षण वाढवण्यामागे नक्कीच आहेत. नुकतंच व्यायामासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पळायचं म्हटलं तर ते काही फारसं आकर्षक वाटत नाही. पण जेव्हा डोळ्यासमोर मॅरेथॉनच्या दिवशीचं धमाल वातावरण येतं, तेव्हा रोज नित्यनियमाने करावा लागणारा सराव आणि कष्ट सहन करण्याची ताकद त्यातून मिळते. काहीतरी ध्येय समोर ठेवून मग आपल्या दिनचर्येतून वेळात वेळ काढून मित्रांच्या संगतीने सराव केला जातो. सध्याचा काळ हा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा आहे. म्हणजे सगळं पाहिजे आणि झटपट पाहिजे अशी आपली अवस्था झाली आहे. कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला आता वाट पाहायला आवडत नाही. सगळंच कसं पटापट व्हायला पाहिजे, थांबायला कुणाला वेळ नाही. आता मोबाईल मधल्या इंटरनेटमुळे तर हा विषय वेगळ्याच स्तरावर गेलाय. जरा कुठं बोर झालं की लगेच मोबाईल काढून त्याच्या स्क्रीनवरून बोटं फिरवायला सुरुवात होते, नाही का? अशा या काळात तर मॅरेथॉन सारख्या संकल्पनेची नितांत गरज आहे. एखादं लांबचं उद्दिष्ट ठेवून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करून आणि सराव करून ठरवलेलं ध्येय गाठण्यात एक वेगळीच मजा आणि समाधान असतं. आपल्या सगळ्यांनाच आयुष्यातून हल्ली कमी होत चाललेल्या श्रद्धा आणि सबुरीचं महत्व आपल्याला या मॅरेथॉन मधून उमजतं. आपल्या सर्व कष्टाच्या आणि सबुरीच्या फलस्वरूप मॅरेथॉनच्या शेवटी आपल्या गळ्यात पडणार फिनिशर मेडल आपल्याला खुणावं लागतं की सगळा कंटाळा विसरून सकाळी उठून पळायला जाण्याची ऊर्जा आणि उत्साह आपोआपच वाढतो. धावताना मनातील वाईट विचार, नकारात्मकता, न्यूनगंड या सर्व गोष्टी विसरून जायला होतं. खुल्या रस्त्यावरून धावताना तुम्ही निसर्गाशी आणि स्वतःशी नव्याने नातं जोडत असता. अंगावरून केसावरून वाहणाऱ्या गार वाऱ्याशी, उडणाऱ्या पक्ष्यांशी, पायाखालील जमिनीशी तुम्ही पुन्हा एकदा एकरूप होऊन जाता. शरीराला होणारे कष्ट सहन करून, त्यावर मात करून शेवटी उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आनंद काय असतो हे नुसत्या शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. धन्यवाद.